बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. अनिकेत सज्ज असेल. पहिल्या बॉलवर अगदी पाठची जरूर केलाय. चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर हा पहिला चौकार. 4 धावा. सुरुवात चांगली पाहायला मिळालाय. धाव फलका दाबा 4. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. बॅटची एज पाहायला माली. तटमांड मध्ये चेंडू निघून गेलाय. सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेब उपस्थित आहेत. 3 चौकार 3 षटकार. 500 रुपीज कॅश प्राइज असेल. पहिल्या बॉलवर चौकार परिपूर्ण केला गेलाय. धाव फलका दाबा 4. अनिकेत आपण पाहतात गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या बॉलवर अगदी चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. तिथे फटका फसला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 1. पहिला धक्का लागतोय श्री गणेश डोंगरी पटाया संघाला. गॉन. संघ उतरला गेलाय. डोंगरीपाडा संघ आपण पाहतायत. जो सातत्यानं श्री गणेश डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतायत. व्यंकटेश स्वतः कॅप्टन मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवर चौकार आली होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर अगदी विकेट्स पाहायला मिळालाय. धाव फलका दाबा 4. एक धक्का लागलाय. श्री गणेश डोंगरीपाडा संघाला आपण पाहतायत. प्रथमतः बॅटिंग करताना व्यंकटेश लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहताय. स्वतः कॅप्टन गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडतात त्यांचं सहर्ष स्वागत. डीबीएन लाईव्ह आपण पाहतायत. दी क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट अगदी पाहायला मिळतंय. प्रवीणजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतायत. पुढचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण होतोय. टीप म्हणून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धावा वेगाने इथून परिपूर्ण केले जात आहेत. धाव फलका धाव आहेत आपण पाहतायत अगदी 6. विकासजी कडे उपस्थित होतात. अगदी त्यांचा संघ टॉप 7 मध्ये जरूर पाहायला मिळाला. धाव फलका दाबायत 6. पहिल्या षटकाचा खेळ मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉलची समाप्ती. अनिकेतचा पुढील बॉल. समोर व्यंकटेश यावेळी सफल झालाय आणि इथून हल्ला केला गेलाय. गोलंदाज येतोय हा व्यंकटेशच्या बॅट मधनं दमदार स्ट्रोक. 6 धावांकिता षटकार. आपण पाहतायत चामुंडा स्पोर्ट्स विरातनचे संघ मालक विकासजी किणी साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाची भरीव देणगी मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार असेल. विकासजी किणी साहेब आपण पाहतायत. अगदी त्यांचा संघ आपण पाहतायत टॉप 7 मध्ये दाखल झालाय. विकासजी किणी साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहतायत. त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी त्यांची मनपूर्वक आभार असेल. धाव फलका दाबायत 12. एक गडी बाद. हो फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल होता. डॉट बॉल येतोय. हे चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. अनिकेतच्या माध्यमातून आधीच्या बॉलवर अगदी षटकार पाहायला मिळाला होता. तदनंतर हा डॉट बॉल. धाव फलका दाबायत 12. एक गडी बाद. 5 बॉलची समाप्ती आलंय. प्रथम बॅटिंग करताना श्री गणेश डोंगरीपाडा संघ मागच्या 2 वर्षामध्ये या शिवनेर चषकामध्ये अगदी दबदबा राहिला या टीमचा. चांगली कामगिरी पाहायला मिळाली मागच्या 2 पर्वामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हुक केला गेलाय आणि 6 धावा अगदी बुक केल्या गेल्यात आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबायत 18. एक गडी बाद.
धावफलका धावात एक षटकाची अगदी परिपूर्ण समाप्त केली. 18 धावा या फलकावर. सुमित कारभारी गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. रोहित चौधरी अगदी अष्टपैलू आपण पाहता डीबीएन मधून हे सर्व मेंबर्स एकमेकांना सहाय्य करतात. कधी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, कधी स्कोररच्या डिजिटल स्कोररच्या भूमिकेमध्ये, कधी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत. धावफलका धावायत 18. पहिल्या षटकाची अगदी समाप्ती अखेर. एका बाजूने रोहित चला मात्र एकही बॉल पहिल्या षटकामध्ये आला नाहीये. या षटकामध्ये पहिला बॉल फेस करेल सुमित कारभारी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल आणि स्विचिट करण्याचा प्रयत्न निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. 18 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झालाय. मान्य 11 प्रथमतः टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलं गेलं श्री गणेश डोंगरीपाड्या संघाला. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. चांगला ड्राईव्ह केला गेला तिथे क्षेत्ररक्षक होते अनिकेत. एकदा मैल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा अगदी वेगाने परिपूर्ण केल्या जातात. आपण पाहतायत सन्माननीय विकासजी केणी साहेब विरातन खुर्द जे चामुंडा स्पोर्ट्सचे संघ मालक त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची भरीव देणगी या मंडळास येते. मंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतात. विकासजींना विनंती करेन आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत असेल. धावफलका धावा 20 धावा. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे सावेल. फुटबॉलची आठवण जरूर करून दिली गेले. 2 धावा अंकित केल्या गेल्यात आणि दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22 रन 22 अंकावर. चांगली धावसंख्या पाहायला मिळालंय. 22 22 अंकावर. मागच्या 2-3 मॅच मध्ये धावा झाल्या नाहीयेत परंतु इथे दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने छेडछाडणी करण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक सध्या चांगलं पाहायला मिळालंय. अगदी 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या गेल्यात. हा मागचा रिप्ले आपण पाहू शकतायत कशा रीतीने चेंडू डिलिव्हर केला होता आपण पाहतोय. सुमित कारभारी चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलका धावा 22 एक गडी बाद. पुढचा बॉल पण एकदा बॅटची जरूर लागले ते सुखी होते गली रिझन मध्ये. एकदा मिळेल दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 24 या अंकावर. अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. तदनंतर षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. 24 अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेला. प्रथम बॅटिंग करताना श्री गणेश डोंगरीपाडा संघ. मागच्या 2 पर्वामध्ये अगदी चांगली कामगिरी या संघाची पाहायला मिळाली. शिवनेरी चषकामध्ये त्याचीच पुनरावृत्ती 3ऱ्या वर्षामध्ये पाहायला मिळेल का? त्यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूपैचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येत आहे. 2 षटकाची समाप्ती. अगदी पॉवर प्ले मध्ये 12च्या सरासरीने 24 धावा एक गडी बाद. मागच्या षटकाचा विचार केला तर अगदी 6 धावा खर्च केल्या. सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिकेत येतोय ज्याने पहिलं षटक हाताळताना 18 धावा खर्च केल्या होत्या परंतु त्याच्यावरच विश्वास दर्शवला गेलाय. इथून एखादा ब्रेक तो आणखीन देईल का? 24 धावा सध्या 2 षटकाच्या अगदी समाप्त एकेर स्कोर कार्डवर आपण पाहतायत. प्रथम बॅटिंग करताना श्री गणेश डोंगरीपाडा संघ. चौथा सामना आजच्या रजनी मधला आपण पाहतायत. पहिल्या फेरीतला शेवटचा मॅच. धावफलका धावा 24. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अगदी उत्कर्ष पाटील सर, वैस ऑफ दनसार, तदनंतर ओमकाजी शेट्टे सर सलग 6व्या रजनीमध्ये आपण पाहताय त्यांचा आवाज. सन्माननीय गोपीनाथजी नारायण केणी सरांच्या माध्यमातून 500 रुपयाची भरीव देणगी मंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार असेल.
धावफलका दाबा 24. अनिकेत आले गोलने मार्कवर षटक क्रमांक. चला टाइम बघा अगदी 10 मिनिटं तुम्ही खर्च केल्या 2 षटकासाठी. टाइम लिमिट असेल लक्षात ठेवा. 25 मिनिटात 5 षटक. पुन्हा एकदा शफल झाला होता. डॉट बॉलच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. मधुकरजी केणी साहेब उपस्थित होतात, त्यांचं हार्दिक स्वागत. अगदी क्रिकेट प्रेमी जिथे जिथे स्पर्धा असतात आवर्जून उपस्थित असतात. आणि पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. धावफलका दाबा 24. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात झालंय. पहिल्या 2 षटकामध्ये 12ची सरासरी अद्यावत केली गेले. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 6 धाबा खर्च केल्या. कुलवा टप्प्याचा चेंडू होता, त्याला खोदून करण्याचं काम केलं. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. अगदी या चेंडूवर काय घडलं गेलंय तर आपण पाहणी करणार आहोत. चौकार आहे की इथून धाबा रोखल्या गेल्यात. चला आपण रिप्ले पाहणार आहोत. काय घडलं गेलं नक्की, चौकार अडवलाय की नाही आहे. चला अशा पण आपण 4 धावा पूर्ण केल्यात. त्याच कारणाचा आपण हा चौकार गृहीत धरतोय. या मुख्य स्क्रीनवर आपण पाहत आहेत अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि चौकारी होता आपण पाहत आहेत. पुढचा बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मला चेंडू धावफलका धाबात आपण पाहत आहेत. 30 रन, 30 धाबा धावफलकावर. 30 रन स्कोर कार्ड आपण पाहताय. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. अनिकेतचा पुढील बॉल. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्र खाली आहे. चांगला प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी चेंडू झालाय फरार. शिवनेरी चषक चौकार. थँक्यू डीजे. अगदी धावफलका दाबा 32 रन्स. पहिला बॉल डॉट, दुसरा चौकार, तिसरा डॉट, चौथा परंतु पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. 32 रन्स, 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. व्यंकटेश स्वतः कॅप्टन. 8 बॉल मध्ये 22, तर रोहित दुसऱ्या बाजूने 6 बॉल मध्ये 6. पुन्हा एकदा लॉंगॉन परिक्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. एकच धाव मिळेल, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा इथून परिपूर्ण होत आहेत. जिथे सिंगल होते तिथे आणखीन एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळाली. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड संपलाय. अगदी 34, 34 या अंकावर 34 धावा धावफलकावर. 34 धावा. षटक क्रमांक 3. 5 बॉलची समाप्ती आली. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू आपण पाहत आहेत. अगदी महागडा गोलंदाज जरूर पाहायला मिळाला अनिकेत, ज्याच्यावर हल्ले चढवले गेले. पहिल्या षटकामध्ये 18, या षटकाचा विचार केला जाता पण 10 धावा खर्चल्यात. यावेळेस अगदी गुडघ्यावर बॅलन्स ठेवून चेंडूला बेरकावून दिलाय. व्यंकटेच्या बॅटमध्ये तो एक दर्जेदार स्ट्रोक. 3 षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड धावा 40 धावा, 1 गडी बाद. खर्च केल्या होत्या. तो सुमित गुलाने मार्कवर षटक क्रमांक अगदी 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. इथून एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल.
म्हणण्या 11 या संघाला धावफलका धावा 3 षटकाच्या समाप्त एकेर 40 धावा. मागच्या 2 मॅच मध्ये धावा आल्या नव्हत्या पहिल्या इनिंग मध्ये, परंतु या इनिंग मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळालंय श्री गणेश डोंगरीपाडा संघाकडनं. 3 षटकामध्ये स्कोर कार्ड धावा लागलाय 40, एक गडी बाद. 40 धावा स्कोर कार्डवर, एक गडी बाद. सुमित कारभारी गोलंदाज मार्क वर सजवतोय. समोर रोहितचा विचार केला तर थोडस शांत ठेवलंय रोहितला, कारण 6 मध्ये 6 आणि व्यंकटेशचा विचार केला तर 10 मध्ये अगदी 30 धावा त्यांच्या खात्यावर आपण पाहायला मिळाल्यात. पुढील बॉल सुमित कारभारी गोलंदाज मार्क वर, अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण बाउन्स ने क्षेत्ररक्षण होईल. तद्वर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड संपवलाय 42 रन 42 या अंकावर. 42 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात दमदार पाहायला मिळाली श्री गणेश डोंगरीपाडा संघाकडून. पहिल्या 3 षटकामध्ये अगदी 40 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर 2 धावा अंकित केल्या गेल्या. त्यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल निसटलाय आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या. दुहेरीने मदतीने स्कोर कार्ड जाऊन पुरलाय 44 या अंकावर. 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळाला होता. तिथे विकेट किपरने चांगल्या शर्तीचे प्रयत्न केले होते. चेतन तिथे होते, परंतु झेल कॅरी करू शकले नाही आहेत. जीवनदान मिळालंय. मागच्या 2 बॉलवर 2-2 धावा इथून पाहायला मिळाल्यात. 44 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहत आहेत. मुलतान का सुलतान यांचा मात्र 44 नंबर आपण पाहत आहेत. वीरेंद्र सेहवाग जर्सी क्रमांक, तोच स्कोर बोर्डवर सध्या पाहायला मिळालाय. 44, एक गडी बाद. सुमित कारभारी पुढचा बॉल. पुढील बॉल. ओहो, यावेळेस थोडासा स्ट्रगल करतोय. रोहितला शांत ठेवण्याचं काम सध्या केलं गेलंय, कारण रोहितचा विचार केला तर एक आक्रमक फलंदाज लेगबायचे संकेत पंच दर्शवत आहेत. आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जमलाय 45 या अंकावर. 45 ऑन द स्कोर कार्ड. 45 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. सुमित कारभारी सध्या चांगला साबित राहिलाय, कारण ज्या अनुषंगाने तिथे अनिकेतवर हल्ले चढवले त्यानंतर सुमितने चांगली गोलंदाजी केलंय. धाव फलका धावा 45. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. 3.3 चेंडूची समाप्ती झालंय. पुढचा बॉल व्यंकटेश. इथे फटका फसला गेलाय. ज्ञानेश्वर किनी इथून चुकी करतायत आणि इथून झेल निसटलाय. व्यंकटेश सारखा एक चांगला खेळाडू आपण पाहताय, ज्याने 30 धावांचा झंझावात, इथून झेल टिपण्याची संधी होती. ज्ञानेश्वरची किनी तिथे होते, पण तो झेल निसटलाय आणि जीवनदान मिळालंय. धाव फलका धावात 45. 45 लॉस ऑफ 1 विकेट. श्री गणेश डोंगरीपाडा संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहत आहेत. 5वा बॉल. धाव फलका धावात 45. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एकदम मैल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि अगदी पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने धाव फलक जातोय 47. 47 या अंकावर. तर शेवटचा बॉल. 47 धावा धाव फलकावर आपण पाहताय. षटक क्रमांक 4 अंतिम चेंडू असेल. धाव फलका धावात 47, एक गडी बाद. सुमितने थांबवण्याचं काम केलंय, कारण मागच्या 2 षटकाचा विचार केला तर अनिकेतची 2 षटकं महागडी ठरली गेली. त्यामध्ये सुमित कारभारीने चांगले षटक हाताळले. 11 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल. धाव फलका धावात 47. अंतिम चेंडू. यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स ठेवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसला गेलाय. अखेरकर ते विकेट्स पाहायला मिळालंय आणि धाव फलका धावात अगदी 4 षटकाची समाप्ती. 47 धावा या स्कोर कार्डवर. 2 गडी बाद.
गोलंदाज आपण विचार केला तर तन्मय गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. षटक क्रमांक 5 अगदी हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 4 षटकामध्ये 47 धावा झाल्यात. टाइम आपण पाहतोय अगदी 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 45 सेकंदामध्ये तुम्हाला हे षटक परिपूर्ण करायचं आहे. ऋत्वी आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपण पाहत आहेत. तिचंही हार्दिक स्वागत. बारा चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. धावफलक दाबा 47. तन्मय गोलंदाज मार्कवर. समोर रोहित इथून स्टिअर केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे जीवाची आकांक्षा करताना पुढे सरसावले गेल्यात, परंतु चेंडू नाही थांबणार. चेंडू झालाय सीमारेषा पार. चौकारांकरिता 4 धावा. पहिल्या बॉलवर चौकार परिपूर्ण केला गेलाय. रोहितच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. धावफलका दाबात 51. 51 धावा स्कोर कार्डवर. 5व्या षटकाचा खेळ मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. तन्मय गोलंदाज मार्कवर. पुढचा बॉल. हो चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु एक धाव इथून बाईच्या स्वरूपात पंच दर्शवतात. एक इनिंग स्कोर कार्ड जाऊन पडला 52 रन 52 या अंकावर. 2 मॅच मध्ये अगदी 50 ओलांडता आली नव्हती, परंतु या मॅचचा विचार केला तर षटक क्रमांक सध्या 5वं सुरू आहे आणि 52 धावा फलकावर आहेत. श्री गणेश डोंगरीपाडा संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळालाय. 5वं षटक मार्गस्थ धाव फलकार 52 धावा 2 धक्के जरूर पाहायला मिळाल्यात. यावेळेस अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. महेश केणेसर दोन्ही आज समांतर करतायत. दुसऱ्या बाजूने मुन्ना पठाण सर. हे दिग्गज पंच आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. धावफलका दाबात 53 धावा स्कोर कार्डवर. 53 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 54 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अचूक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. तन्मयकडे अनुभव कमी आहे. वेगवान मारा करतात, परंतु दिशाहीन गोलंदाजी होतोय. काहीतरी कान मंत्र देतात. एका बाजूने प्रसाद आपण पाहत आहेत. धावफलका दाबा 54 धावा स्कोर कार्डवर. अजूनही तुमच्याकडे 4 चेंडू हाताळण्यासाठी 2 मिनिटं आणि 15 सेकंद आहेत. पुढील बॉल. पुढचा बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. चेतन कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. जितूला इथून परतावा लागेल. विकेट क्रमांक 3. तिसरा धक्का. 54 या धावसंख्येवर गॉन. धावफलका दाबा 54 धावा या फलकावर. प्रितेश केणी नव्याने मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. 54 धावा धावफलकावर. प्रितेशजी केणी मैदानच्या आतमध्ये नव्याने फलंदाज दाखल झालाय. उर्वरित 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 70 प्लस करण्याचा प्रयत्न श्री गणेश डोंगरीपाडा संघ करेल. त्यानंतर कमीत कमी धावामध्ये प्रितेश आपण पाहतात नव्याने दाखल झालाय. तन्मयचा पुढील बॉल. धावफलका दाबा 54. 3 गडी बाद. या षटकाचा हा तिसरा व्हाईट बॉल एकंदर आपण पाहू शकतायत. अगदी तिसरा अवांतर चेंडू. टाइम लिमिट आपण पाहतात अगदी 51 सेकंद तुमच्याकडे आहेत. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तट या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण अजूनही 3 चेंडू आहेत. आणि धावफलका दाबात आपण पाहतात 55 धावा. 55 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. तन्मयचा पुढील बॉल. प्रितेश. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. अगदी निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. आणखीन 2 डॉट बॉल इथून पाहायला मिळेल का, कारण 3 व्हाईट बॉल या षटकाचा विचार केला तर आलात. जरी एक चौकार आला त्यानंतर 3 व्हाईट बॉल. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या गेल्यात. पुढचा बॉल. धावफलका दाबात 55. स्टीर करण्याचा प्रयत्न. तिथून क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा अगदी कंप्लीट होत आहेत.
दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 57 या अंकावर आणि टाइम लिमिट इथे संपलं. एकंदरीत आपण पाहत आहेत म्हणजे 6व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल. शेवटचा बॉल धावफलक दाबात 57. अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी इथून रोखलं गेलंय. एकेरीने संतुष्ट झालं. षटक क्रमांक 5 ची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर दाबात श्री गणेश डोंगरीपाडा या संघाच्या 58 धावा, 3 गडी बाद. शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या मध्ये येईल. या एक सुमधुर संगीत. अगदी प्रवीण दादा डिबिनवर गाणं आपण ऐकतायत कारण सर्वात आधी येणार कोण व्यक्तिमत्व असेल तर युट्यूब लाईव्ह आले आणि सर्वात लेट जाणारे असतील तर तेही युट्यूब लाईव्ह आपण पाहतायत आणि त्यांच्यावर एक गीत आपण पाहतायत. अंतिम षटक 58 धावा धावफलकावर प्रसाद आलाय गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी. धावफलक दाबात 58 धावा. मागच्या 2 मॅचचा विचार केला तर 50 क्रॉस झाली नव्हती परंतु या मॅच मध्ये अगदी 5 षटकामध्ये 58 धावाच्या फलकावर आहेत. अजून 10 ते 15 जरी येत आहेत तरी 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल श्री गणेश डोंगरीपाडा या संघाचा. मान्य 11 आपण पाहतायत. अनिकेत थोडासा महागडा गोलंदाज जरूर ठरला परंतु 34 धाबा खर्च केल्या. त्यानंतर सुमितने चांगली गोलंदाजी केली. 12 धाबा खर्च केल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. एनपीच्या वरून उडवण्याचा प्रयत्न तिथे तन्मय आहे परंतु मस्त कलादस्ती देऊन चेंडू होईल फरार. चौकारांकरिता 4 धाबा. नितेश किनीच्या बॅट मध्ये येणारा हा पहिला चौकार. सदर पहिला वार जरूर पाहायला माल आहे. 65 धावाच्या स्कोर कार्डवर अजूनही येणारे 5 बॉल. 62 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथम बॅटिंग करताना श्री गणेश डोंगरीपाडा संघ आपण पाहतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंगनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. सुमित कारभारी तिथे होते. सिंगल मिळेल. अगदी ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली परंतु एकेरी स्कोर कार्ड जाऊन पडला 63 रन 63 या अंकावर. येणारे 4 बॉल यातून 70 प्लस करण्याचा प्रयत्न डोंगरीपाडा संघ आणि त्याच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न मान्य 11 या संघाला करावा लागेल. रोहितचा विचार केला तर 11 बॉल मध्ये 14 आणि 5 बॉल मध्ये 8 प्रितेश. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही हात समांतर. अवंतर धावांशी एक धाव वाढली जाईल. 64 रन 64 या अंकावर. 64 धावफलकावर आहेत. येणारे अजूनही 4 बॉल म्हणजे 70च्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे आणि 4 बॉलचा काही शिल्लक. 64 धावा. यावेळेस रोहितच्या बॅट मधनं येणारा हा पहिला षटकार. अगदी सरळ बॅटचा वापर केला गेलाय. षटकार शिवनेरी चषक षटकार 6. स्कोर कार्ड दाबा अगदी 70 आकडा पाहायला मिळालाय. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मिळेल आणि एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 71 71 या अंकावर. 71 71 धावा या लेगबायचे संकेत पंच दर्शवत आहेत. येणारे 2 चेंडू 71 धावा या फलकावर. पहिल्या मॅच मध्ये आपण 64 धावा पाहिल्या होत्या. त्यानंतर मागच्या 2 मॅच मध्ये थोडासा लो स्कोर पाहायला मिळाला 50च्या आतमध्ये. इथून पुन्हा एकदा 71 धावा या फलकावर. शेवटचे 2 बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस स्वतःवर विश्वास दर्शवला होता प्रितेशने परंतु इथे सॅक्रिफाईस केलं जात आहे आणि शेवटच्या बॉलवर नवीन फलंदाज मनाच्या आतमध्ये येईल. या एक सुमधुर संगीत.
चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. द्वारकामाई चिखलपडा आणि अमरदीप जलसार दोन्ही कॅप्टन दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. पहिला ऑफिशियल पुकार. आपण टॉससाठी या. शेवटचा बॉल समोर रोहित. 71 धावा. या बेत शेवटच्या बॉलवर प्रहार केला गेलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली. शुभम भगत येथे होते, व्हॉलीबॉलची आठवण करून दिलंय. आणि तिसऱ्या धाब्यासाठी मात्र फलंदाज बाद झाल्या. 2 धाबा कंप्लीट आहेत. 6 षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना श्री गणेश डोंगरीपाडा संघ 73 धावा आणि 74 धावांचं लक्ष असेल विजयाकरता. चला बोथ कॅप्टन टॉससाठी या. अमरदीप जलसार उपस्थित आहे. चला द्वारकामाई चिखलपाडा कॅप्टन अगदी टॉससाठी या. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अमरदीप जलसार आणि द्वारकामाई चिखलपाडा ही बिग फाईट मॅच असेल. अगदी फक्त आपण थोडक्यात निर्णय विचारणार आहोत कारण दुसऱ्या फेरीचा मॅच आहे. समीरजी किणी साहेब आपल्या सोबत. चला अमरदीप कॉल करेल. हेड कॉलिंग केलंय. येस हेड आलंय. फक्त निर्णय सांगा. फील्ड फर्स्ट. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमसाठी. टॉस जिंकला आपण पाहत अमरदीप जलसार संघाने. दुसऱ्या फेरीतला सामना असेल 5 षटकांचा. आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. बर्थडे बॉय अंशू याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. मान या मुख्य व्यासपीठावरती आणि अंशूचा करूया वाढदिवस सेलिब्रेट. आज अंशू 14 वर्ष आयुष्यातली पूर्ण करतोय आणि 15व्या वर्षात पदार्पण करतोय. मित्रा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. शिवनेरी चषकाच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती तुझा वाढदिवस, हाच वाढदिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो आणि हीच आई भवानीचरणी प्रार्थना. आणि अंशू हा आपल्याला पाहायला मिळतो आज त्याचा वाढदिवस. अगदी आपण पाहू शकता येणाऱ्या काळात अंशू आहेत ना मुख्य व्यासपीठावरतीच आहेत. हो यस. इथे आता वाढदिवसाचा सॉन्ग आणि अंशू यांचा वाढदिवस इथून द्विगुणित होत आहे. विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे दोस्ता. भरपूर मोठा हो, आयुष्यात सगळी शिखरे गाठ आणि विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे. विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे ब्रदर. शिवनेरी चषकाच्या माध्यमातून तुझा वाढदिवस इथे मुख्य व्यासपीठावरती द्विगुणित होता आणि डीबीएन ना आणखीन काहीतरी कमाल दाखव. मोबाईलनं हा त्यांनी कॅमेरा इथे आता दाखवलाय. प्रत्येक वेळी हे करतात. मित्र तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. डीबीएन लाईव्हला तोड नाही. ज्या पद्धतीने त्यांनी हा आविष्कार दाखवला, फार कमी लाईव्ह असे आहेत की जे मोबाईलवर रेकॉर्ड करून तुमच्या स्क्रीनवरती दाखवतात आणि तो खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह डायरेक्ट ऑनलाईन. खूप सुंदर खूप सुंदर.
चला इथून आपण हे आमचं मुख्य व्यासपीठ पाहता. मॅचला सुरुवात, रनचेजला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. शिवनेरी चषक 2026 हे आमच्या माता भगिनी आणि आमचे संपूर्ण मान्यवर, त्यांचा मी करतोय सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जिथे हे डीबीएनच्या माध्यमातून क्षण कैद होत आहेत, जिथे आमचे आयोजक मंडळी आहेत शिवनेरी चषकाचे, तर सगळ्यांचं स्वागत. चला मॅचला सुरुवात करा. इथून शिवनेरी चषक विराथन बुद्रुक नांदगडी पाडा 2026 हे भव्य आणि दिव्य आयोजन सुरुवात होते. आणि सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या डॉट बॉल सुरुवात. जे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं आमचे स्कोरर दर्शवत आहेत की 74 धाव्यांचं मोठं टार्गेट आहे. आणि या 74 धाव्यांच्या टार्गेटच्या मागे आता सध्या दोन संघांमध्ये ही तुल्यबळ सामना. एका बाजूला डोंगरीपाडा आणि त्यांच्या विपक्षात मान्या 11 या संघांमधला हा सामना. यावेळेला इनफिल्डच्या वरनं बॉलला पाठवलाय आणि बॉल चाललाय मिड विकेटला. फेकी चांगली आली आणि चांगली येत असताना इथून आपण पाहतायत धावसंख्या दुहेरीनं आकार देखील घेताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. 2 रन ह्या फलकावरती लागल्या. आणि इथून आपण पाहू शकता आज या स्पर्धेची 6वी रात्र. शिवनेरी चषकाचा अगदी जबरदस्त असा हा सोहळा. यावेळेला फटका खेळायचा होता आणि त्यावेळेला बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन नाही. सध्या षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेला चालू असताना धावांची गती तपासून पाहिली तर सध्या आपण पाहताय 2 रन हे आमचं कॉमेंट्री स्टुडिओ, ज्यामध्ये स्वतः प्रवीण पाटील आहेत, शेखरजी आहेत, आमचे स्कोरर आहेत. तदनंतर आमचे आयोजक मंडळी देखील पोहोचते. इथे देखील बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं हा सध्या गोलंदाजीचा अटॅक चालू आहे. सलग बॉल डॉट येतात आणि या चेंडूंचा जर खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ देखील झाला. 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला होतो त्यावेळेला रनसंख्या 2 आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा सज्ज होतात. या षटकातील पुढचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं पहिलं षटक कसं असावं. पहिल्या षटकात ज्या वेळेला तुम्ही नवाकोरा फरीचा बॉल हाताळता त्यावेळेला तुमच्याकडे ते कलागुण, कौशल्य, नैपुण्य असावं लागतं. आणि ती गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जितू हे पहिल्या षटकात अचूक आणि धारदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून चालू आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेला शरीरापासून दूर ठेवला आणि सध्या आता आपण पाहतायत वाईट बॉल. पंचांनी घोषित केले या बॉलला वाईड. या वाईट बॉलच्या साह्यानं आपण इथून आपण पाहताय. थँक्यू ब्रो, हॅपी बर्थडे. कुछ नहीं करना, सिर्फ एक बार उल्टा करना है, बाजू में से झटकना है और फिर देखो यस कर बराबर इसी करके अंदर मतलब ओके अंदर आएंगे करके बराबर. अलग-अलग डिजाइन चाहिए, सिंपल है, सिर्फ झटकन चेंज करना है. एक बार उल्टा करना है, झटका देना है और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन मेरे से सॉरी का सजा कर दो. रिपीट करना सेकंड नहीं, इसको मारो सेकंड नहीं, इसको मारो सेकंड नहीं. यस कर बराबर. मॅडम 2 इंचाची रांगोळी असं मस्त दिवाळीचं डिझाईन केलंय की एकदाच अशी उलटी करायची, एकदाच झटका द्यायचा आहे. रांगोळी वाया घालवायची नाही. सासूबाई आपल्यावर चिडते. आता मी तुम्हाला तर सचिन दशरथ किणीसर यांच्या माध्यमातून आपण पाहतात विठ्ठलवाडी 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे मान्य पॅकर्स करिता. आता हे टार्गेट आहे रनचेजसाठी आणि सध्या दाखल झालेत मान्य पॅकर्स. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर पहिल्या षटकात धावा हे आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या म्हणजेच 3. आमच्या साथीने आमचे गुणलेखक आहेत. सक्षम आपल्या कामामध्ये सक्षम आहेत. सक्षम किणिंग ब्रँड आहे डोंगरीपाड्याचे. खूप चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करतात. अगदी तुम्ही आता शेखर किणी यांच्या मार्केटमध्ये जर तुम्ही शिरकाव केला तर तुम्ही त्यांच्या पोटावरती पाय देऊ शकता. ज्या पद्धतीने तुम्ही सध्या आता स्कोरिंग करताय. अफलातून गोलंदाज तयार. पहिला बॉल, वाह काही चेंडू होता. अगदी कसोटी मॅचची आठवण झाली. बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून आपण पाहताय डॉट बॉल येतोय. माना पॅकर्स जर सामना जिंकतोय तर सचिन दशरथ किणी साहेब विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे माना पॅकर्सला. एका बाजूला आकाश, एका बाजूला सुमित. या 2 फलंदाजांकडे पोटेन्शियल आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड फक्त दिशा दिली.
सिंगल तर इथून परिपूर्ण होत आहे. अगदी जीवाच्या आकांतेनं स्ट्रगल करावं लागलं, मेहनत करावी लागली. सुमित कारभारी येते. मंगलमूर्ती विराथनची टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या अगदी शरीरावरती, त्यांच्या अंगावरती. आणि खूप चांगला हार्ड हिटर. ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आले त्या त्या वेळेला मोठे फटके घेऊन आलेत. आणि तेच सुमित कारभारी द बिग मॅन गोलंदाज तयार. 2 बॉलचा खेळ संपला. 4 रन फलकावरती आहेत. मान्ना पॅकर्स बॅटिंग करत आहे. टार्गेट 74च आहे. पुढचा बॉल चांगला चांगला चेंडू. इथून देखील आपण पाहतात हा बॉल जर तपासून पाहिला तर आता याही षटकात, पहिल्या षटकात जे होतं त्या दुसऱ्या षटकात देखील तेच चालू आहे. धावा खर्च करायच्या नाही. जरी टार्गेट मोठं असलं तरी देखील त्या टार्गेटमध्ये मोठ्या फरकानं विजयाचा प्रयत्न करतात. परंतु आता जो सध्या सुमित शांत दिसतोय तो येणाऱ्या काळात जर तापला तर 74 धावा फार मोठ्या नसतील या मॅच मध्ये. आलाय फटका डाऊन दी ग्राउंड. फटका खेळलाय बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि याच टेकन सुमित कारभारी. मोठा मासा गळाला. विकेटचं पतन. धक्का दुसरा आणि तोही सुमितच्या स्वरूपात बाद. प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारे डीजे ऑपरेटर ज्यांचं नाव आहे डीजे कँडी, मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी, सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुपचे प्रॉपरायटर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लग्न सराई असेल, साखरपुडीचे प्रोग्राम असतील, बर्थडेचे काही इव्हेंट असतील तर कँडीकडे या. तुम्हाला चांगला ऑर्केस्ट्रा त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड होईल आणि तेच कँडी आम्हाला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 4-4ला धक्के 2. जणू काही कबड्डीचा स्कोर कार्ड, फुटबॉलचा स्कोर कार्ड. 4 आणि 2 असं सध्या बघायला मिळतं. 26 मध्ये रन करायचे 70. अभी नाही तो कभी नाही. याच मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाचा पुढे जर तुम्हाला चांगले क्रिकेट दाखवायचं तर याच मॅच मध्ये करून दाखवा. वा फटका खेळलाय. ओव्हर कव्हर्स. बॉल चाललाय 1 बाउन्स न 2 बाउन्स न 3 बाउन्स न क्षेत्ररक्षकाच्या हातात. 2 रन इथे देखील मिळतात आणि या धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती रनसंख्या जाऊन पोहोचते 6. संघर्ष, कष्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मॅच मध्ये कराव्या लागतील. दगडाला देखील टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नसतं. इथून तुम्हाला आता अडचणीच्या काळामध्ये संघर्ष करावाच लागेल. संघर्ष तुमच्या आयुष्यात असू दे, क्रिकेटच्या खेळात असू दे, तो असायलाच हवा. कारण सुखसोयी सगळ्या काही अगदी सहजासहजी मिळाला की त्या सुखसोयीला समाधान नसतं. संघर्षातून जे तुम्ही कमावता त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळं समाधान मिळतं, परम सुख मिळतं. आणि सध्या इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट गोलंदाजाने काढलंय. षटक क्रमांक 2चा अगदी शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती फलंदाज प्रसाद यांना फार काही वेळ मैदानाच्या आतमध्ये नाही टिकू दिलं. विकेटचं पतन. 2 षटकांचा खेळ संपला. 6 धक्के 3. यस डीजे कँडी. आणखीन एक धनसारचा बुलंद आवाज ज्याचं नाव आहे निकेश भोईर आणि त्याच्याच मुखातून गायलेलं हे गीत. निकेश उगवता तारा आहे. धनसर गावातून त्याने देखील चांगली सुरुवात केली आणि सध्या हळदी गाजवत आहेत. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 3ऱ्या षटकात दाखल झाले जितू. ऑन साईडला फटका अगदी आपण पाहतायत समोरच खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये बॉलला फील्ड करतील आणि मिळते सिंगल. सिंगलच्या साह्याने 7 रन. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. रांचीमध्ये जन्म घेतला. तदनंतर फुटबॉलचं प्रचंड वेड. शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की तू कीपर होणार तो क्रिकेटचा. फुटबॉल हा तुझा खेळ आहे. आणि तदनंतर संपूर्ण भारताला आणि संपूर्ण जगात उत्कृष्ट आणि यशस्वी कर्णधार म्हणून ज्याचा डंका वाजला तो महेंद्रसिंग पानसिंग धोनी. 7 क्रमांक सातत्याने आठवण. 2007चं विश्वचषक T20चं, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही ICC इव्हेंटच्या ज्याने ट्रॉफी आणल्या आपल्यासाठी, भारतासाठी, तसा खेळाडू पुन्हा होणार नाही. ह्यूज रिस्पेक्ट भारतामधून. धावसंख्या फलकावरती 1 ना आकार घेत आहे आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 8. आता सध्या 22 बॉलचा खेळ बाकी आहे मित्रांनो. आता इथून तुम्हाला गिअर अप करावं लागेल. जी गाडी आता दुसऱ्या गिअरवर चालते त्या गाडीला तुम्हाला डबल टॉप वरती आणून समृद्धी महामार्गावरती हाकावी लागेल. नाही हाकली तर तुमचं डेस्टिनेशन, तुमचं जे अंतिम स्थान आहे ते तुम्हाला नाही गाठता येणार. कारण वेळ महत्वाची आहे. ज्या 21 चेंडूंमध्ये तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये ज्या 76 धावा आहेत त्या मोठ्या आहेत
आतापर्यंत तुम्ही 15 बॉलचा खेळ एकंदरीत परिपूर्ण संपवला आणि धावसंख्या मंचा हे नाही झाल्यात, जिथे फक्त 9 रन सिंगल डिजिट मध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथून देखील आपण पाहतात काही गोलंदाजी आहे. जितू यांची ऍक्शन रिप्ले बघा आणि जिथे आपण पाहताय हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा होता. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय 9 रन हे फलकावरती आहेत, प्रगतीपथावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल इथे देखील फटका तर खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक येत्या डीप मधनं डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलंय. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आता 10 वन वे ट्रॅफिक सध्या चाललंय. त्या ट्रॅफिकला आता सिग्नल ग्रीन मिळवावाच लागेल. मान्य पॅकर्स या संघाकरिता सचिन किणी सर आहेत, त्यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा कॅश प्राइज आहे तुम्हाला. ऑन साईडला फटका समोर, कॅच ड्रॉप. सिंगलनं फार मोठा फरक नाही पडणार या गणितात. जे इक्वेशन सध्या चाललंय ना, रिक्वायर्ड रन रेट जर तपासून पाहिला तर आता 21 वरती पोहोचलाय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 63 धावा. फिल्डिंग करणारी टीम थोडंसं सॅटिस्फाय असेल की आमची गोलंदाजी पहिल्या 3 षटकात हुकूमत गाजवणारी राहिली, परंतु आता येणारी 3 षटकात मागे काय झालं याला महत्व न देता फलंदाजी करणारा संघ मान्य पॅकर्स या संघाला कमबॅक पुनरागमन करणं गरजेचं आहे. कारण या सामन्यामध्ये तुम्हाला जर टिकायची अस्तित्वाची ही लढाई आहे. इथून जर हरलात तर पुन्हा एकदा 365 दिवस वाट बघावी लागेल आणि 7व्या पर्वाची शिवनेरी चषकाची. म्हणून जे काही करायचं आहे ते आत्ता करा. वेळ गेल्यानंतर मग त्या निश्चित स्वरूपात त्याला महत्व नसतं. आता सध्या तुमच्या हातामध्ये 18 बॉल आहेत आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतायत इथून 18 बॉलमध्ये रन करायचे 63. या 63 धावा होतील नाही होतील हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज दाखल झालेत. साहिल, पहिला बॉल साहिल यांचा. पहिलाच बॉल भन्नाट वेगासहित, जिथे आपण पाहतायत बॅटची कट घेतली आणि तदनंतर पंचांना त्यांनी सांगितलं की होय मी आउट आहे. बघा इथून आपण पाहतात हा कॅच टिपला. अतिशय चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळाली. फलंदाज बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा शिवनेरी चषकाची ही 6वी रात्र. थँक्यू सो मच. रोहित दाखल झालेत. मान्य पॅकर्स संघाचे संघमालक अगदी मजबूत बांधायचे. इंजमाम उलकला लाजवतील. हॅट्रिक षटकाराला बबलू यांच्याकडनं 1000 आहे, कॅपॅसिटी आहे, गुणवत्ता आहे. प्रत्येक षटकाराला रोहित यांच्या षटकारासाठी रोहित किणी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोहित किणी यांच्याकडनं, सचिन किणी यांच्याकडनं. विठ्ठलवाडी सचिन किणी साहेबांच्या माध्यमातून रोहित यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयात. बबलू यांच्या माध्यमातून 3 षटकाराला 1000 रुपयात. वाह, काय फटका केला. येता क्षणी चार्ज. मागचे आमचे फलंदाज 4 बाद झाले, त्यांनी चौकार नाही शोधले. रोहित सांगतात की मी यासाठी चालूय, आपल्याला तोडफोड करायलाच पटते आणि त्यांनी पहिल्या बॉल पासून सुरुवात केली. धावसंख्या जर तपासून पहिली तर आता जाऊन पोहोचते 15. पहिलाच फटका खूप चांगला, अगदी हुक केला आणि 4 धावा बुक देखील केल्या. 15 रन. पहिल्या बॉलवरती विकेट आणि तदनंतरचा हा रोहित यांचा अगदी दमदार चौकार. चौकाराच्या साह्याने धावांची गती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. आता बॉल आहेत 16 मध्ये रन करायचे आहेत 59. मोठं टार्गेट आहे, मोठं आहे परंतु अशक्य नाही. कठीण या जगात मनुष्य प्राण्यासाठी कुठलीच गोष्ट नाही. करण्याची धमक, आत्मविश्वास या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा टॅप केल्या बॉलला. स्कोर ऑफ द विकेटनं. बॉल चालला डीपला, जिथून क्षेत्ररक्षक आलेत बॉलला फील्ड करतात. फेकी येईल तद्वरती मिळते सिंगलच्या साह्याने. धावसंख्या 1 न आगेकूच करत असताना 16 वरती. 16ला 4. मान्य पॅकर्स सध्या पाहायला मिळतोय रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 15 बॉलमध्ये रन करायच्यात 58. 23चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि तो इथून तुम्हाला शोधावाच लागेल, कारण रन रेट अगदी 4.57 म्हणजे 4.5च्या घरात. पुढचा बॉल. फटका खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला जे खेळाडू होते त्यांनी वेगानं पुढे गेलेत आणि शॉर्ट कव्हरमध्ये आपली निश्चित स्वरूपात उपस्थिती दाखवली आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं. तुषार किणी यांची चिरंजीवी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आल्यापासून ती हलचल आहे. हे वयच तसं धावतं असतं, स्टेबिलिटी नाही. पप्पांना सतत लक्ष ठेवावं लागतं तिच्यावरती आणि ते तुषार किणी आहेत आमच्या व्यासपीठावर. जाऊया माझ्याकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 17 धावा धावफलकावरती. डॉट बॉल येतोय. या षटकातील बॉलचा खेळ झाला 5. अगदी येणारा शेवटचा बॉल. शिवनेरी चषक 6वी रात्र. सफाळे आज विटीलाईन गेट आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये हा 4था सामना. वेळेचा विचार केला तर 10:30 झालेत.
आज योग्य वेळेत सामने चालू देखील झाले आणि योग्य वेळेत आजचं शेड्यूल पॅक देखील होईल या आशेसह आम्ही आहोत. इथून देखील सिंगल मिळतंय, सिंगलच्या साह्यानं षटक संपते. 12 बॉलमध्ये रन करायचे 56. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा शिवनेरी चषकाचं घमासान 6व्या रात्रीत. थँक्यू डीजे कँडी. हे आहेत डीजे कँडी, सातत्यानं पडद्याच्या मागे राहणारं नाव. त्यांचं नावं अनेक वेळा घेतली जातात परंतु समोर येत नसतात. परंतु प्रवीण सांगतात की हे टॅलेंट आहे, त्या टॅलेंटला पुढे आणण्याचं काम आम्ही सातत्यानं करतो. एका बाजूला डीजे कँडी आणि त्यांच्या बाजूला त्यांचे साळे आहेत. साळे आणि भावजी यांचं नातं कसं असावं तर मी या दोघांकडे जाईन. अगदी मदतीला हात देणारे ही दोन नावं. जाऊया मॅचकडे. 11 बॉल आणि रन करायच्यात 55. 5व्या षटकाला सुरुवात. यस, निश्चित स्वरूपात अनेक प्रेक्षक आहेत, त्यामध्ये आमचे चंगू मंगू देखील या मॅचकडे जोडलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, शॉट कव्हरला, कॅच टेकन. फलंदाज बाद, धक्का 5वा 19 वरती. अर्धा संघ गॅरेथ गॉन. थँक्यू. आनंद शिंदे, महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध आवाज, ज्यांनी मात्र त्यांचा मुलगा आदर्श शिंदे ज्या वेळेला जन्मही नव्हता त्यावेळेला हे सॉन्ग आणलं आणि तदनंतर ते आज सॉन्ग एवढं चालतं की हळद कुणाच्याही असू दे, नवीन पोपट नाही आला तर ते लग्न होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं ती सॉन्ग सगळे ऐकवतात आमचे डीजे कँडी. अगदी रात्रीच्या सत्रामध्ये पीके साऊंड्स यांनी आता हँडओव्हर केले. सुभाष कदम सध्या बाहेर गेलेत आणि तदनंतर कँडी जोडलेत. पुन्हा एकदा बॉल हवेत, क्षेत्ररक्षक खाली, यस टेकन. जगलिंग झाले परंतु त्या बॉलला थांबवलं आपल्या हातामध्ये. तू चल मे आया, लग्नात जायचं, जेवायचं नाही, फक्त अहेर करायचं आणि घरी यायचं, ही सध्या सिस्टम चालल्या मैदानाच्या. कुणीही फार वेळ थांबत नाही आहेत. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत. कुणी फार वेळ नाही थांबलं, त्या अनुषंगाने टेन्शन वाढत चाललंय मान्ना पॅकर्स साठी. एका बाजूला रोहित द बिग मॅन, फटका पुन्हा एकदा हवेत. आता या वेळेला नाही क्षेत्ररक्षक कुणी, पंच आहेत. अगदी पंचांच्या बाजूने बॉल चाललाय. तिथे केणे सर आपण त्यांना पाहताय. टिटवाळावरनं लांबचा प्रवास आणि बाईक वरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. ते अगदी बुलेट घेऊन या सफाई नगरीत दाखल झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं स्वतः देखील 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहतो. जबरदस्त क्रिकेटपटू, वेगाचा राजा म्हणून केणे सरांकडे आपण पाहिलेलं आहे आणि ते सध्या ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी. इथून जो शब्द कानावरती त्या शब्दाची पूर्तता. या वेळेला रिव्हर्स स्विच करायचा होता. 3 बॉल 3 सिक्स रोहित यांनी जर ठोकले किंवा 3 बॉल 3 चौकार. काल्या शेठ या स्पर्धेचा एक महत्वाचं नाव त्यांच्याकडनं आहेत. 500 रुपये. काल्या शेठ हे शेठ लावण्याचं कारण काय तर ते मोठ्या मनाचे राजे आहेत आणि काल्या शेठ संपूर्ण जी रेल्वेचं काम चाललंय ते त्यांच्या अंडर आहे म्हणून ते शेठ आहेत आणि ते काल्या शेठ त्यांचं स्वागत आहे. बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट, फक्त ट्रेन नाही, बुलेट ट्रेन, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे. आता उर्वरित बॉल आहेत 6 मध्ये रन करायचे 54. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती चैतन्य. पहिलाच बॉलला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, फक्त पाहत राहतील. बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या बाहेर. 4-4. हव्या रात्रीत पोहोचली. जबरदस्त मॅनेजमेंट. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक चाललेत बॉलच्या मागे.
आणि बॉलला फील्ड देखील करतील. तुर्तास मिळते ती म्हणजेच इथून आहे सिंगल. सिंगलला आता फार फरक नाही, अगदी मोठ्या फरकानं. आता सध्या 4 बॉल 49. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. त्याही मॅचचा टॉस झाल्यानंतर आता तो महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेळलेला फटका डॉट बॉलनं रोहित आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 बॉल 3 षटकार जर मारले तर काला शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपये आणि आता 1000. बघा, जरी युद्ध बाहेर देशात चालू असेल काही फरक नाही इंडियामध्ये, मार्केट आमचंच. काला शेठ सांगतात की शेअर मार्केट आपलं पडणार नाही, वाढवा बक्षीस. 1000 झालेत. गोलंदाज तयार. पहिला आलाय का? काला शेठ सांगतात की याची वाट बघत होतो मित्रा, कारण तुम्ही जर 3 मारले तर मग 500च्या 2 जातील. फलंदाज रोहित बाद. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. हे आमचं आहेत दर्दी प्रेक्षक, ज्या प्रेक्षकांनी गर्दीने इथे आलेत. प्रफुल्लजी घरत साहेब स्वतः आपल्याला पाहायला मिळतात. सचिन किणीसर देखील आपल्याला पाहायला मिळाले तिथे. आणि ते मान्य पॅकर्स संघाला त्यांचं योगदान होतं, परंतु त्यांना थोडंसं आता नाराज केले. सचिन किणीसर बघतात स्टँड मधनं की हरकत नाही, ही स्पर्धा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये हार आणि जीत, 4 दिवस सुनेचे 4 दिवस सासूचे, कभी खुशी तो कभी गम, या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. प्रफुल्ल घरत सरांना आपण तिथे पाहिलं. आज त्यांचे साथीदार नसतील नवज्योत भाई आणि तदनंतर सँडी भाई, राकेश घरत, तेही तिथे आता अवेलेबल नाही आहेत आजच्या दिवसात. उद्याच्या दिवसात येतील मोठ्या संख्येने, कारण उद्या बिग बॅश. 4 संघांचा अभूतपूर्व खेळ. या मॅच मध्ये आता विजयाचा शंखनाद. वन साइड हा गेम आपल्याला पाहायला मिळाला. श्री गणेश डोंगरीपाडा वॉन बॉय 47 रन्स आणि एका मोठ्या फरकानं मॅन ऑफ द मॅच साहिल. व्यंकटेश देखील आपल्याला पाहायला मिळतात, रोहित देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि तदनंतर साहिल देखील पाहायला मिळतात. परंतु 2 षटकं 10 रन खर्च करत ज्याने धक्के दिले 3, त्याचं नाव आहे साहिल आणि